अंबरनाथ नगर परिषदेतली सगळ्यात मोठी बातमी समोर येते। भाजपच्या खेळीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक धोबीपछाड देत जोरदार मात केली। काँग्रेसच्या निलंबित 12 नगरसेवकांना पक्षात घेऊन भाजप सत्ता स्थापनेच्या तयारीला लागली होती। त्यातच आता शिवसेनेनं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 नगरसेवक आणि 1 अपक्ष फोडला आहे। अमजद खान आपल्यासोबत जोडले गेलेत। आपले प्रतिनिधी अमजद, गणिताचा जर का विचार केला तर भाजप आणि काँग्रेसनं मिळून जेमतेम 27चा आकडा गाठला होता, पण शिंदे सेनेनं राष्ट्रवादीला सोबत घेऊन 32चा आकडा गाठलाय। मिलिंद सर, अंबरनाथ नगर परिषदेसाठी जी खेळी सुरू झाली आहे ती थांबायचं नाव नाही घेत आहे, कारण की अंबरनाथ नगर परिषदेत भाजप आणि काँग्रेसची आधी युती झाली। काँग्रेसने आपल्या 12 नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली। त्यानंतर या नगरसेवकांना भाजपने पक्षात प्रवेश दिला आणि भाजप आणि हे नगरसेवकांनी अजित पवार गट आणि अपक्ष हे असे मिळून सत्ता स्थापन करणार होते। मात्र एकनाथ शिंदे यांनी भाजपला आणि खरं म्हटलं तर रवींद्र चव्हाण यांना धोबीपछाड दिली आहे, कारण की जे अजित पवार गटाचे 4 नगरसेवक होते आणि 1 अपक्ष यांना आपल्या सोबत आता केला आहे आणि भाजपचे एकूण 27 नगरसेवक आता अजित पवार गटाचे 4 आणि अपक्ष 1 असा हा आकडा आता 32 पर्यंत गेला आहे। एकी प्रकारे जे भाजप सत्ता स्थापन करणार होती, आता शिवसेना त्या ठिकाणी सत्ता स्थापन करणार आहे आणि महायुतीमधील दोन्ही पक्ष एकमेकांना एकमेकांमध्ये जी कुरघोडी सुरू होती, आता राजकीय खेळी सुरू झाली आहे। ठीक आहे, तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।